तर विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण बँकेविषयी काही माहिती पाहिली होती. त्यात असणारे वेगवेगळे अकाउंट्स म्हणजेच खाते आपण त्याविषयी सुद्धा माहिती पाहिली होती. आज आपण सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला पाहणार आहोत. म्हणजे सरळ व्याज कशा पद्धतीनं शोधायचं आहे ते आपण आज पाहणार आहोत. सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला दिलेला आहे I = P × R × T अपॉन 100. आता यामध्ये आय म्हणजे काय असणार आहे, सिंपल इंटरेस्ट. पी म्हणजेच प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल, त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट, व्याजाचा दर. आणि टी म्हणजेच टाईम इन इयर, म्हणजेच त्याला आपण कालावधी किंवा मुदत असं म्हणतो. टीच्या ऐवजी काही वेळा एन हे लेटर वापरलं जातं. एन म्हणजेच नंबर ऑफ इयर म्हणजेच कालावधी. टी किंवा एन हे लेटर या ठिकाणी वापरलं जातं. तर हा आहे सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज शोधण्याचा फॉर्म्युला. तर या फॉर्म्युलानं आता आपण एक एक्झाम्पल सोडूयात. आकाश डिपॉझिटेड is 25,000 rupees in a bank at the rate of 8 PCPA for 3 years. आकाश नावाचा एक मुलगा आहे. त्या आकाशने काय केलेलं आहे, आकाश नावाच्या मुलाने 10/8 दराने म्हणजे दर साल दर शेकडा 8 दराने 25,000 रुपये बँकेत 3 वर्षाच्या मुदतीवर ठेव म्हणून ठेवले आहेत. तर काय विचारलेलं आहे, हाऊ मच इंटरेस्ट डज ही गेट ऑल टुगेदर. त्या आकाशला 3 वर्षानंतर किती व्याज मिळेल हे आपल्याला विचारलेलं आहे. आकाश नावाचा मुलगा आहे. त्या आकाशने 10/10 दर साल दर शेकडा 8 या दराने 25,000 रुपये 3 वर्षासाठी बँकेत ठेवलेले आहेत. तर त्याला त्या 3 वर्षानंतर किती व्याज मिळेल हे आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, सिंपल इंटरेस्ट शोधायचं आहे फॉर 3 इयर्स. 3 वर्षासाठीचं सरळ व्याज आपल्याला शोधायचं आहे. आपण सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला लिहिणार आहोत. तर आता एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, प्रिन्सिपल म्हणजेच पी दिलेलं आहे 25,000 रुपीज. त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 8 PCPA % पर ॲन्युम. अँड टी दिलेला आहे 3 इयर्स. आता आपण फॉर्म्युला लिहूयात. आय म्हणजे सिंपल इंटरेस्ट = P × R × T अपॉन 100. आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण वरील व्हॅल्यू टाकूयात. पी म्हणजे प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल आहे 25,000 × R रेट ऑफ इंटरेस्ट व्याजाचा दर आहे 8 PCPA × टी म्हणजे टाईम इन इयर म्हणजेच कालावधी किती वर्षासाठीचा आहे 3 इयर्स अपॉन 100. 25,000 × 8 × 3 अपॉन 100 हा भागाकार आपल्याला करायचा आहे. आता या ठिकाणी आपण हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला. वरती राहिले 250 × 8 × 3. 250 × 8 3 24 24. यांचा जर गुणाकार केला 250 × 24 तर येईल 6,000. किती येईल 6,000. म्हणजेच आपल्याला काय मिळेल, टोटल इंटरेस्ट इज टोटल इंटरेस्ट इज 6,000 रुपीज. 3 वर्षासाठीचं सरळ व्याज मिळालेलं आहे 6,000 रुपये. तर ह्या पद्धतीनं आपण सिंपल इंटरेस्टवरील एक्झाम्पल सोडवणार आहोत. आता आपण सेकंड एक्झाम्पल पाहूया.
Sandeep Bhau borrow 1,20,000 rupees from a bank for 4 years at the rate of 8 and half PCPA for his son's education. संदीप भावणे मुलाच्या शिक्षणासाठी 8.5 दराने बँकेकडून 1,20,000 शैक्षणिक कर्ज हे 4 वर्षासाठी घेतलेलं आहे. संदीप भावणे काय केलेलं आहे, मुलाच्या शिक्षणासाठी बँकेकडून 8.5 दराने 1,20,000 रुपये हे 4 वर्षासाठी कर्ज म्हणून घेतलेलं आहे. तर व्हॉट इज द टोटल अमाऊंट ही रिटर्न टू द बँक ॲट द एंड ऑफ दॅट पिरियड. तर मुदत संपल्यानंतर संदीप भावणे बँकेला परत किती रक्कम जमा केली ते आपल्याला शोधायचं आहे. यामध्ये आपल्याला अगोदर इंटरेस्ट, सिंपल इंटरेस्ट शोधायचा आहे, म्हणजे सरळ व्याज. 4 वर्षासाठी सरळ व्याज किती झालेलं आहे ते अगोदर आपण शोधूयात. यामध्ये एक्झाम्पलमध्ये आपल्याला प्रिन्सिपल दिलेलं आहे 1,20,000 रुपीज. आर म्हणजेच नंबर रेट ऑफ इंटरेस्ट आहे 8.5 PCPA % पर ॲन्युम. अँड टी म्हणजे टाइम्स इन इयर किती आहे 4 इयर्स. तर अगोदर आपण इंटरेस्ट शोधूया. 4 वर्षासाठी इंटरेस्ट म्हणजेच व्याज किती होणार आहे ते अगोदर आपण शोधूयात. I इज इक्वल टू P इंटू R इंटू टी अपॉन 100. आपण आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकूयात. P म्हणजे प्रिन्सिपल आहे 1,20,000 इंटू R रेट ऑफ इंटरेस्ट आहे 8.5 इंटू टी म्हणजेच टाईम इन इयर्स आहे 4 अपॉन 100. हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला. त्यानंतर वरती येईन 1,200 इंटू 8.5 इंटू 4. यांचा जर गुणाकार केला आपण 1,200 इंटू 8.5 इंटू 4 यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळेल 40,800. 40,800 हे काय मिळालं आपल्याला, सिंपल इंटरेस्ट. 40,800 रुपीज. आतापर्यंत आपण फक्त सिंपल इंटरेस्ट काढलेला आहे. 1,20,000वर 4 वर्षात होणारं व्याज आहे 40,800 रुपये. 40,800 रुपये हे फक्त आपण व्याज काढलेलं आहे. संदीप भाऊला बँकेला किती पैसे द्यायचे आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. तर आपण व्याज 1,20,000वर 4 वर्षासाठी होणारं हे निव्वळ व्याज आहे 40,800 रुपये. परंतु संदीप भाऊने किती पैसे घेतले होते 1,20,000 हे बँकेकडून कर्ज म्हणून घेतले होते. म्हणजे संदीप भाऊला 1,20,000 तर बँकेला परत द्यायचेच आहेत, पण त्याचबरोबर त्या 1,20,000वर होणारं व्याज म्हणजे 40,800 रुपये सुद्धा संदीप भाऊला बँकेला पुन्हा द्यावे लागतील. म्हणजेच काय, 1,20,000 अधिक 40,800 रुपये यांची टोटल जी रक्कम येईल ती रक्कम संदीप भाऊला बँकेला मुदत संपल्यानंतर द्यावी लागेल. तर आता आपण टोटल अमाऊंट जी द्यायची आहे ते आपण शोधूयात. द टोटल अमाऊंट रिटर्न टू द बँक. द टोटल अमाऊंट रिटर्न टू द बँक बँकेला द्यायची रक्कम ही 1,20,000
अधिक 40,800, 1,20,000 कर्ज म्हणून घेतले होते ते तर द्यावेच लागणार आहेत, परंतु त्यावर होणारं व्याज हे 40,800 रुपये हे सुद्धा संदीप भाऊला बँकेला द्यावे लागतील. यांची जर आपण बेरीज केली तर पहा किती होईल, 1,60,800 रुपीज. पहा म्हणजे संदीप भाऊला टोटल अमाऊंट 1,60,800 रुपीज हे बँकेला 4 वर्षानंतर द्यावे लागतील. या अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये आपण फक्त सिंपल इंटरेस्ट पाहिलेलं होतं. 3 वर्षासाठीचं होणारं सिंपल इंटरेस्ट आपण काढलेलं होतं 6,000 रुपीज, परंतु आता ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला सिंपल इंटरेस्ट पण आपण काढलेलं आहे आणि सिंपल इंटरेस्ट बरोबरच घेतलेली रक्कम आणि सिंपल इंटरेस्ट टोटल मिळून होणारी अमाऊंट म्हणजेच त्याला आपण रास म्हणतो. पहा प्रिन्सिपल प्लस सिंपल इंटरेस्ट मिळून जी अमाऊंट होते तिला आपण रास असं म्हणतो. तर ही 1,60,800 रुपये ही टोटल अमाऊंट संदीप भाऊला बँकेला परत द्यावी लागेल. त्याने ती बँकेला परत दिलेली आहे.